प्यायचं झालं. आता लावायला काय करायचं, सकाळी आता जसं मी पेपर टाकला तुमच्या गुडघ्यांवर तसं याच्यातून एक कागद काढायचा, गुडघ्यांवर टाकायचा आणि याच्याने ओला करायचा. असं दाबलं का ते पेपर ओला होईल आणि तो ओला झाल्यावर सुकतो तोपर्यंत राहू द्यायचा. सुकलं का तो पेपर काढून घ्यायचा, या बाटलीमधून तेल लावायचं मी जसं लावून दिलं होतं. बरोबर. हा पेपर ठेवला का याच्याने मारायचं, ओला करायचा, सुकला पेपर काढून तेल लावायचं. आता याच्यामध्ये काळ्या अक्षरात जे लिहिलंय ते उजव्या गुडघ्याचं आहे आणि लाल अक्षरात जे लिहिलंय ते डाव्या बाजूचं आहे, डाव्या गुडघ्याचं. मग डाव्या गुडघ्याला बी चालेल, कमरेला बी चालेल आणि हातावर बी चालेल. हे उजव्या बाजूला गुडघ्यांवर, कमरेवर, हातावर चालेल. हे उजव्या बाजूचं आहे, डाव्या बाजूचं आहे. ध्यानात राहील. काळ्या अक्षराने लाल अक्षरात लिहिलंय. इकडचं तिकडचं झालं काय घाबरायचं कारण नाही, तसं आयुर्वेदिक दवा आहे तिचं होत काही नाही. आणि लगेच तेल लावायचं तिथे. पण हे सकाळी करायचं पेपरचं. आता रात्री काय करायचं, कोमट पाणी करायचं मग्गाभर, त्याच्यामध्ये याच्यातले एक बुच्चन दवा टाकायची, त्या पाण्यात हलवून मिक्स केलं की मग रुमाल घ्यायचा, रुमाल बुडवून त्याला पिळून लगेच गरम पाण्यात गरम गरम शेकला गेला पाहिजे. जिथे जिथे दुखतं तुमचं गुडघ्यावर, कमरेवर, पाण्यात टाकायचं, मिक्सर केली रुमालामध्ये भिजून पिळून घ्यायचं आणि शेकायचं. हे रात्री शेकायचंय, हे दिवसाला लावायचंय. आणि रात्री शेकल्यानंतर पण लगेच मग तेल लावून तेल लावून जसं चोळायचं नाही, हलक्या हाताने लावून घ्यायचं. मी लावून दाखवलं तसं.